हे असं कोणतं मंदिर आहे जे 10 ते 15 एकरात पसरलेलं आहे? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही एक अशा मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो जे संभाजीनगर पासून 50 किलोमीटरवर आणि शनी शिंगणापूर पासून 25 किलोमीटर अंतरावर होतं. हा, मी बोलत आहे श्री दत्त मंदिर देवगड या मंदिराविषयी. तर हे मंदिर 40 वर्ष जुनं आहे आणि तुम्हाला इथं सगळी सोय भेटेल, पार्किंग वगैरे सगळी. पार्किंग मध्ये गाडी पार्क करून आम्ही निघालो पुढे. थोड्या पुढे आल्यानंतर आम्हाला दिसला हा गेट आणि या गेट मधून पुढे गेल्यानंतर खूप छान वातावरण होतं. या मंदिराच्या बाहेर तर मी व्हिडिओ काढले, मंदिराच्या मध्ये तर मला काही जास्त व्हिडिओ काढता आले नाही, कारण तिथे मोबाईल वर केला की लगेच बोलायचे. म्हणूनच मी बाहेरचे व्हिडिओ जास्त काढून घेतले. मंदिरात आल्यानंतर वाटलं नव्हतं की इतकी जास्त गर्दी असते, पण असू द्या, हे तर काहीच नाही. आम्ही तर 3 तास एका मंदिरात उभे राहिले. मंदिरात आल्यानंतर खूप छान वाटत आणि मला व्हिडिओ एडिट करण्यासाठी क्लिपा पण भारी भेटत होत्या, पण हे जास्ती वेळ काही टिकणार नव्हतं, कारण 2-3 वेळा मला व्हिडिओ काढताना पाहिलेलं होतं आणि मोबाईल खिशात ठेवायला लावलेलं होतं. पण तरीही लपून लपून मी बाहेर तर व्हिडिओ काढून घ्यायचो, पण आत मला काही व्हिडिओ काढता आले कारण आत खूप गर्दी होती. असू द्या भाऊ, पण गर्दीत बी खूप छान दर्शन झाले आमचे. दर्शन वगैरे करून आम्ही आलो वापस आमच्या गाडीपाशी आणि आता जाणार होतो आम्ही आमच्या पुढच्या आणि शेवटच्या मंदिरात. आणि ते एक असं मंदिर आहे ज्या मंदिरात तुम्ही सगळेजण एकदा तरी गेले जाल. माझ्या इतक्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक शंका तर पडलीच असेल की तुम्हाला गाडीमध्ये बोर नाही व्हायचं. तर चला तुम्हाला धावतो की आमचं गाडीत कसं मनोरंजन व्हायचं. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करू आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि हा, फॉलो करून घ्या.